जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो आणि गोरगरिबांनो, बघा तुम्हाला जर घरकुल मिळाला असेल आणि त्याचे जर हप्ते काय तुमचे थकीत असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची माहिती आहे, आनंदाची बातमी आहे, आनंदाचा हा व्हिडिओ आहे, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि अपडेट मिळणार आहे. पैशांची बातमी तुम्हाला कळणार आहे आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर बघा, आता प्रत्येकाला पंतप्रधानमंत्री यांनी मोदी आवास योजना ही घरकुल योजना सुरू केलेली आहे. शिवाय प्रधानमंत्री आवास योजना ही सुद्धा योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आता घरकुल देण्याचा निश्चय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेला आहे. त्यामुळे अनेकांना घरकुल मंजूर झालेले आहे. ते मात्र अनेकांचे पैसे काही अडकलेले आहेत किंवा त्यांना निधी मिळत नाही अशी काय परिस्थिती आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार असे दोन्ही मिळून त्याच्यामध्ये या योजनेमध्ये आपला हातभार लावतात, आपापला वाटा जो असतो तो निधी जमा करतात. याच्यामध्ये आता राज्य सरकारने जे काही त्यांचा वाटा आहे, पैशाचा वाटा आहे, त्यांच्या हिश्श्याचे पैसे आहेत ते ह्या योजनेच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत, जमा केलेले आहेत आणि ते वाटप करण्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे. या संदर्भातली घोषणा, अधिकृत माहिती राज्य सरकारने GR काढून या संदर्भातली घोषणा केलेली आहे. 932 कोटी रुपये एवढी रक्कम जी आहे ते राज्य सरकारने आता जमा केलेली आहे, त्यांच्या हिश्श्याची रक्कम. बघा, याच्यामध्ये आता GR मध्ये म्हटलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी 1,398 कोटी रुपये आणि याच्याच बरोबरचा राज्य सरकारचा निधी किती आहे, 932 कोटी रुपये एवढा निधी आता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. एकूण याच्या संदर्भातला किती निधी आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एकूण निधी जो आहे तो आहे जवळपास 2,300 कोटी रुपये एवढा एकूण निधी आता यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचं वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ज्यांचे घरकुलाचे पैसे रखडलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता त्या घरकुलाचा जो काय तुमचा टप्पा असेल तो टप्प्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे पाया असेल, भिंत असेल किंवा पत्रा असेल आणि प्लास्टर असेल वगैरे वगैरे, हे जे काय टप्पे असेल त्या टप्प्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि तुम्ही जे काय तुमच्या घरकुलाचं काम पूर्ण केल्यानंतर त्या संदर्भातले सर्व टप्प्याचे पैसे तुम्हाला एकंदरीत मिळणार आहेत. त्यासाठी आता खूप सारा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा, घराचं बांधकाम करा, चांगलं घर बांधा आणि निवांत राहा. पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोचवा, हा व्हिडिओ पोचवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.